काय रे, काय झालं? काय बोलायचं? काय गे, कुठे होतीस? ते मी झाडांना पाणी घालत होते. बरं, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मला विक्रांतच्या बाबतीत जरा महत्वाचं बोलायचं. खूप मोठा पराक्रम केलाय विक्रांतने. बर, असं काय केलं त्यानं? काय केलंय? आबा विक्रांतने ते करून दाखवलंय जे आपल्याला कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. बुवा अचानक गायब झाले. आबा राणीने माझ्यावर संशय घेतला. तुम्ही खूप चिडलात माझ्यावर. मला घराच्या बाहेर काढून टाकलं. मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं, जितकं वाईट मला या गोष्टीचं वाटलं जेव्हा तुम्ही मला एमडी पदावरनं काढून टाकलं. तुम्हाला चांगलं माहिती आहे माझं आपल्या फॅक्टरीवर किती प्रेम. मी महाडिक इंडस्ट्रीजसाठी किती स्वप्न बघितली. तुम्ही विक्रांतला एमडी केलं. मला ना 1000 प्रश्न पडले तेव्हा की आता आपल्या फॅक्टरीचं काय होईल, आपला बिझनेस कसा चालेल. पण नाही, विक्रांतने सगळं करून दाखवलं. सिरियसली विक्रांत, ब्रदर, यू प्रूव्ह मी रॉंग. खूप खुश आहे मी आज. तू सगळं करून दाखवलंस. फॅक्टरी व्यवस्थित सांभाळलीस, तुझी एमडीची पोस्ट व्यवस्थित सांभाळलीस. ग्रेट, सिम्पली ग्रेट. आणि मी काय केलं आबा? मी कधी सगळ्यांसमोर विक्रांतला अप्रिशिएटच नाही केलं. पण नाही, आज मला एक गोष्ट रिअलाइज झाली की विक्रांतच या सगळ्यासाठी कॅपेबल आहे. थँक्यू विक्रांत, थँक्यू सो मच. पण आबा फक्त थँक्यू म्हणून नाही चालणार. म्हणजे विक्रांतने आपल्या फॅक्टरीसाठी एवढं काय काय केलंय हो. आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून मी आज विक्रांतसाठी एक गिफ्ट आणलं. विक्रांत, हे कडं मला तुझ्या हातात घालायचं. छोटंसं गिफ्ट आहे, एका लहान भावाकडनं मोठ्या भावासाठी. प्लीज हे एक्सेप्ट कर. मला हे कडं विक्रांतच्या हातात घालायचं. विक्रांत, आहे होप यू डोंट माइंड.